नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंग या महत्त्वाच्या युनिटवरती PYQs डिस्कस करणार आहोत आणि हे PYQs पूर्णतः स्पष्टीकरणासह असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, सीईटीच्या नवीन रूलनुसार आता सीईटी 2 वेळा वर्षातून होणार आहे. तर सेकंड अटेम्प्ट जे विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठी MBA CET लाईव्ह बॅच आपली 1 एप्रिलपासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि आजच ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. द पोस्ट ऑफिस इज द ईस्ट ऑफ द स्कूल while my house is the south of the school. The market is to the north of the post office. If the distance of the market from the post office is equal to the distance of my house from the school, in which direction is the market with respect to my school? बघा, तसं वाचायला तर सोपं वाटत नाहीये, अवघड वाटत आहे, बट ऍक्च्युअल मध्ये खूप सोपं क्वेश्चन आहे हा. सो डायरेक्शन वाईज जर बघितलं तर आपण एक काम करूया. ठीक आहे, डायरेक्शन वाईज बघूया आपण. द पोस्ट ऑफिस इज द ईस्ट ऑफ द स्कूल. आपण स्कूल जो आहे, एस म्हणजे स्कूल, स्कूलच्या ईस्टला काय आहे? पोस्ट ऑफिस. राईट, पोस्ट ऑफिस आहे. पुढे बघा, पोस्ट ऑफिस इज टू द ईस्ट ऑफ द स्कूल वाईल माय हाऊस इज द साऊथ ऑफ द स्कूल. आता स्कूलच्या साऊथ साईडला हाऊस आहे, घर आहे. ठीक आहे, हे झालं. पुढे द मार्केट इज टू द नॉर्थ ऑफ द पोस्ट ऑफिस. आता पोस्ट ऑफिस इथे आहे, पोस्ट ऑफिसच्या नॉर्थ साइडला मार्केट आहे. ठीक आहे, असं डायरेक्शन वाईज बघतो आहे आपण. बघूया, मार्केट आहे. ठीक आहे, द डिस्टन्स ऑफ द मार्केट फ्रॉम द पोस्ट ऑफिस इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ माय हाऊस. म्हणजे जितका हा डिस्टन्स आहे तितकाच स्कूल आणि हाऊसचा सुद्धा असायला पाहिजे, सिमिलर. ठीक आहे, म्हणजे समजा हे 4 किलोमीटर असेल तर हे सुद्धा 4 किलोमीटरच असायला पाहिजे. राईट. पुढे, इन विच डिरेक्शन द मार्केट विथ द रिस्पेक्ट टू माय स्कूल. हा सोपा आहे है ना. स्कूल पासून मार्केट हे विचारले आपल्याला. आता हे नॉर्थ आहे, इथे तर आपण डिरेक्शन बघितलेले आहेत, आपले डिरेक्शन आहेत है ना. मग ही साइड कुठली डिरेक्शन असणार आहे? ही साइड असणार आहे तुमची नॉर्थ ईस्ट. ऑप्शन आहे का नॉर्थ ईस्ट? आहे. ऑप्शन बी नॉर्थ ईस्ट एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे. सोप्या भाषेत हे आपल्याला उत्तर अशा पद्धतीने करता येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघा. आता मोठा आकडा आहे थोडासा. ठीक आहे, 40,960, 10,240, 2,560, 640, 240, 10. आता जवळपास बघायला गेला तर पॅटर्न नुसारच समजायला पाहिजे आपल्याला. मोठा आकडा आहे, त्यामध्ये कमी 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 होत गेलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी मोठे आकडे असतात तेव्हा म्हणजे ज्यामध्ये स्पेस नाहीये. समजा आता 40, 96, 0 असं असतं तर 3 आकडे आपल्याला सोबत दिलेत, बरोबर आहे. पण इथे एकच आकडा आहे जो मोठा आहे आणि त्यानंतर बाकीचे पुढचे जे आकडे आहेत ते कमी कमी होत गेलेले आहेत. याचा अर्थ काय, इथे कुठे ना कुठेतरी भागाकार झालेला आहे, बरोबर आहे. मग भागाकार जर आपण व्यवस्थित करून बघितलं तर काय आन्सर यायला पाहिजे किंवा काय पॅटर्न यायला पाहिजे है ना. आता 40,960 है ना भागिले 4 जर आपण केलं तर किती आन्सर यायला पाहिजे? 4 1 4, 0 है ना, 4 2 8, 1 उरला, 4 चौक 16, 1 किती येतं? 10,240 आहे का? बरोबर आहे है ना. आता 10,240 ला परत 4 ने भाग दिला तर किती यायला पाहिजे? 4 2 8 है ना, उरले किती? 2 उरले, 22. राईट, 4 पंचे 20, उरले किती? 2 उरले, झाले किती? 24. बरोबर आहे. 4 सक्कम 24 आणि 0 2,560 आहे का? 2,560 बरोबर आहे. बरोबर आहे ना. यानुसार आपण जर तसंच भागिले 4 असं केलं है ना, म्हणजे 2,560 भागिले 4 तर आपण केलं है ना, तर आन्सर किती यायला पाहिजे? 640 यायला पाहिजे. 640 पॅटर्न मध्ये बसतोय. परत 640 भागिले 4 जर आपण केलं है ना, तर आन्सर काय यायला पाहिजे? आन्सर यायला काय पाहिजे बघा, एकदा करून बघूया आपण है ना. 4 1 4, उरले किती? 2, 4 सक्क 24 है ना, आणि झालं 0. 160 यायला पाहिजे, आलंय काय? 200. मग यामध्ये दोषी आकडा कुठला आहे?
दोषी आकडा 200 आहे. ते क्वेश्चन मार्क आहे का? नाही. क्वेश्चन मार्क असतं तर मिसिंग नंबर काढला असता. इथे दोषी संख्या आहे. दोषी संख्या आपलं 200 आहे. 200 आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन बी. ठीक आहे, समजलं? पुढे बघा, 2880, 480, 92, 24, 8, 4, 4 असं दिलेलं आहे. क्वेश्चन मार्क आहे का? नाही. मग हा पण कुठला प्रश्न आहे? हा पण दोषी संख्या ओळखण्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. आता सेम मागचा जो प्रश्न होता त्याचप्रमाणे इथे पॅटर्न सुद्धा आलेला आहे. कमी कमी होत गेलेली आहे मोठ्या संख्येवरून, राईट. या ठिकाणी पण जर आपण सेम पॅटर्न वापरला तर उत्तर बरोबर येईल का हे आपण बघूया, है ना. 2880 है ना, भागिले आपण 480 जर केलं तर आपल्याला एक्झॅक्टली संख्या कितीने भागाकार केले हे आपल्याला कळेल, है ना. याचा आन्सर येईल 6, राईट. याचा आन्सर काय येईल? 6 येईल, बरोबर. मग आता आपण उतरत्या क्रमाने करत जाऊया, बरोबर आहे. मग 480 ला जर आपण 5 ने भागलं, बरोबर आहे, 480 ला आपण 5 ने भागलं तर 96 आन्सर यायला पाहिजे, राईट. 96 ला आपण 4 ने भागलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 24 यायला पाहिजे. 24 ला आपण 3 ने भागलं तर आन्सर 8 यायला पाहिजे. बघा आता 2880, 480, 96 यायला पाहिजे. त्यानंतर 24 आणि 8 बरोबर आलाय. मग इथे 92 दिलेला आहे. इथे किती यायला पाहिजे? 96 यायला पाहिजे. मग क्रम बरोबर येणार आहे. मग त्यानुसार क्रम बरोबर यायला पाहिजे, है ना. मग इथे दिले काय? 92 दिले. मग 92 ही कुठली संख्या आहे? 92 ही दोषी संख्या आहे. 92 ही चुकीची संख्या आहे. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, 92. पुढचा प्रश्न बघा, लेटर सिरीजचा आहे. आपण लेटर सिरीज वरती सुद्धा काही प्रॅक्टिस केलेली आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. ओके. आता या ठिकाणी बघा, असे प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर आपल्याला रफली ए टू झेड अल्फाबेट्स आणि 1 ते 26 पर्यंत त्यांना नंबर द्यायचे आहेत, बरोबर आहे. जसं की ए ला 1, बी ला 2, सी ला 3 असं दिलेलं आहे, करेक्ट. यानुसार आपल्याला काय करायचं आहे? सोडवता येईल व्यवस्थितपणे, आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघाल, EJOTYDINSXCH असं दिलेलं आहे, बरोबर आहे. आता ई आहे, जे आहे आणि ओ आहे, बरोबर आहे. प्रत्येकामध्ये 4 अल्फाबेट आहेत, करेक्ट. ई च्या आणि जे च्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत. जे आणि ओ च्या मध्ये 4 अल्फाबेट आहेत, बरोबर आहे. आणि प्रत्येक अल्फाबेट जे इथे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 4 चा डिफरन्स आहे. आता TYD बघा, TYD मध्ये आपण आता पाहूया, है ना. टी कुठे? इथे टी आहे, है ना. इथे वाय आहे आणि इथे डी आहे. ठीक आहे. टी आणि वाय च्या मध्ये 4 आकडे आहेत. वाय आणि डी च्या मध्ये 4 आकडे आहेत किंवा 4 अल्फाबेट आहेत. ठीक आहे. त्याचनुसार INS आणि XCH मध्ये सुद्धा आहे. आता XCH च्या नंतर काय असेल? मग इथे रॅन्डमली कुठलाही असू शकतो. मग आपल्याला ऑप्शन्स मध्ये बघावे लागतील की कुठल्या ऑप्शन्स मध्ये सेम पॅटर्न नुसार डिफरन्स आलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन ए जर बघाल तुम्ही, है ना, ऑप्शन ए मध्ये आपण पाहूया, राईट. मी अगोदर हे खोडतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ऑप्शन ए मध्ये काय दिलेलं आहे? दिलेला आहे एम, राईट. एम, त्यानंतर आर आणि डब्ल्यू, राईट. यामध्ये 4 आहेत का? या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 4 आहेत का? आहेत. ठीक आहे. यामध्ये हा ऑप्शन तर एक्झॅक्टली करेक्ट होत आहे. परंतु आपल्याला बाकीचे पण चेक करावे लागतील. MSX आहे का? बघा, एम 4 आकडे सोडून एस यायला पाहिजे, पण इथे आर आलेला आहे त्यामुळे हा येत नाही. NRW सी ऑप्शन बघा, एम दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर 4 आकडे सोडले तर आर येतो आहे, बरोबर आहे. सॉरी, एन आहे नाही का. एन मध्ये 4 आकडे सोडले तर एस यायला पाहिजे, पण इथे आर आलेला आहे, हे सुद्धा चुकीचा ठरतो. NSX, एन नंतर किती काय आलं पाहिजे? आर यायला पाहिजे, इथे एस आलेला आहे, हे सुद्धा चुकतो आहे. ठीक आहे. अलग लक्षात. सो अशा प्रकारे हे तर आपल्याला कंपल्सरी काढावंच लागेल. त्यानुसार आपला वेळ वाचेल आणि व्यवस्थितपणे सोडवता येतील. कारण एकदाच आपल्याला ते काढायचं, नंतर लेटर सिरीजचे कितीही प्रश्न आले तर ते तिथे लागू होणार आहे. तिथे आपल्याला काय होणार आहे? तिथे उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो असा हा प्रश्न आहे लेटर सिरीजचा आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न बघा, हा तुमच्या 2024 मधलाच इनइक्वेलिटीचा प्रश्न आहे आणि थोडासा ट्रॅप क्वेश्चन याला म्हणतात.
बघा काय ट्रॅप आहे याच्यामध्ये, कारण आपल्याला असं वाटतं की हे सुद्धा ऑप्शन बरोबर वाटत आहे, बट तो ऑप्शन बरोबर का नाही हे आपल्याला ओळखावं लागतात. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, P इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन Q, म्हणजे P इज ग्रेटर दॅन Q आहे किंवा P इज इक्वल टू Q आहे. हे एक झालं. दुसरी गोष्ट, Q इज ग्रेटर दॅन R आहे. Q इज ग्रेटर दॅन R आहे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे R इज लेस दॅन S आहे किंवा R इज इक्वल टू S आहे. ठीक आहे. मग विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता ए ऑप्शन बघा, P इज ग्रेटर दॅन R आहे. बरोबर आहे. आता P इज ग्रेटर दॅन R असणार आहे, कारण P इज ग्रेटर दॅन Q आहे आणि Q इज ग्रेटर दॅन R आहे. मग Q हा R पेक्षा मोठा आहे, है ना. R पेक्षा मोठा Q आहे आणि Q पेक्षाही मोठा P असणार आहे. मग P हा R पेक्षाही मोठाच असणार आहे. तर ऑप्शन ए इथे बरोबर येतोय. दुसरा ऑप्शन बघा, Q इज ग्रेटर दॅन S. आता Q आणि S मधलं रिलेशन विचारले आपल्याला. आता यामध्ये डायरेक्ट रिलेशन तर आपल्याला दिलं नाही. ठीक आहे. आता डायरेक्टली बघायला गेलं तर आपल्याला असं वाटतं, है ना, की R पेक्षा Q मोठा आहे, है ना. Q हा R पेक्षा मोठा आहे, परंतु S हा R पेक्षा मोठा आहे. मग इथे डायरेक्ट रिलेशन तर येत नाही. बट समजा आपण असं केलं, Q, R आणि S, राईट. आपण काय केलं, समजा Q जो आहे त्याला म्हटलं 6, ह्याला म्हटलं 5 आणि ह्याला दिला 10चा आकडा, राईट. मग Q इज ग्रेटर दॅन R म्हटलं, बरोबर आहे. मग 6 इज ग्रेटर दॅन 5 हे बरोबर येतं. बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट, R है ना इज लेस दॅन किंवा इक्वल टू S म्हटलं तर काय आलं पाहिजे, 5 इज ग्रेटर लेस दॅन 10 असं म्हटलं पाहिजे. मग हेही बरोबर येतं. बरोबर आहे ना. मग त्याच ठिकाणी बी ऑप्शन बघा, बी ऑप्शन काय आहे, Q इज ग्रेटर दॅन S. मग Q ची संख्या काय आहे, 6 आहे, है ना. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 म्हटलं तर बरोबर येईल का, नाही, हे चुकतं इथं. त्यामुळे मॅथमॅटिकल पद्धतीने बघायला गेलं तर बी ऑप्शन इथं चुकतो. ठीक आहे. तिसरा ऑप्शन बघा, सी, S इज ग्रेटर दॅन P. बरोबर आहे का, नाही. इथे S हा R पेक्षाही R जो आहे हा काय आहे, S पेक्षा लहान आहे, है ना. आणि Q हा R पेक्षा मोठा आहे आणि P हा Q पेक्षाही मोठा आहे. त्यामुळे सी ऑप्शन सुद्धा इथं चुकतोय आपला. आणि R, है ना, म्हणजे डी ऑप्शन, R इज ग्रेटर दॅन Q, हे तर इथे आपल्याला डायरेक्टली दिसतंय, है ना, हे चुकीचं आहे. त्यामुळे ओनली ऑप्शन ए इथे बरोबर आपल्याला मिळतो आहे. आलं लक्षात. सो हा ट्रॅप क्वेश्चन असू शकतो, कारण आपल्याला बी सुद्धा बरोबर वाटतंय, है ना. आता बी चा कसं करायचं, असं मॅथमॅटिकल पद्धतीने आपल्याला सोडवून घ्यायचंय. आलं लक्षात. तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळतं आणि आपण डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे, कारण इथे डायरेक्ट रिलेशन दिले आपल्याला, म्हणजे कंटिन्युअस रिलेशन दिले, कुठेच आपल्याला चेंज नाहीये, है ना. पहिला आहे तुमचा x, है ना, इज ग्रेटर दॅन y आणि त्यासोबतच x इज इक्वल टू y. दुसरा आहे y इज ग्रेटर दॅन z. ठीक आहे. y इज ग्रेटर दॅन z, म्हणजे z हा y पेक्षाही x पेक्षाही मोठा आहे. आलं लक्षात, हे लक्षात घ्या. आता कन्क्लुजन बघा, दोन दिलेत, x इज लेस दॅन z, म्हणजे x हा z पेक्षा लहान आहे का, बरोबर आहे. बरोबर आहे ना, कारण z हा सगळ्यात मोठा आहे. आणि y हा x पेक्षा मोठा आहे का, येस. x इज लेस दॅन y आहे, म्हणजे x हा y पेक्षा लहान आहे, म्हणजेच y हा x पेक्षा मोठा आहे, असाच अर्थ होतो ना. मग दुसरं कन्क्लुजन सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन्स बघा, ओनली 1 आहे का, नाही. ओनली 2 आहे का, नाही. बोथ फॉलो आहे का, येस. नायदर फॉलोज आहे का, नाही. मग ऑप्शन सी इथे एक्झॅक्टली करेक्ट येतो आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, हा थोडासा ट्रॅप असू शकतो का, कारण नीट बघा प्रश्न काय विचारलाय. ठीक आहे. असं विचारलंय की m इज ग्रेटर दॅन n. ठीक आहे. म्हणजे पहिला आपण काढूया, m इज ग्रेटर दॅन n, बरोबर आहे. दुसरा आहे n इज ग्रेटर दॅन o. ठीक आहे. तिसरा आहे o, है ना, इज ग्रेटर दॅन p किंवा o इज इक्वल टू p, राईट. आता नीट बघा प्रश्न काय विचारलाय, देन विच इज इनकरेक्ट, म्हणजे काय बरोबर नाही ऑप्शन पैकी हे विचारले. म्हणजे 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि एक ऑप्शन चुकीचा आहे. तो एक ऑप्शन चुकीचा असलेला आपल्याला शोधायचा.
ठीक आहे. आता m इज ग्रेटर दॅन o दिलेला आहे. बघा बरोबर आहे का? m इज ग्रेटर दॅन o बरोबर आहे. कारण m हा n पेक्षा मोठा आहे आणि n हा o पेक्षा मोठा आहे. तर ऑब्व्हियसली m हा o पेक्षा मोठा असणार आहे. बरोबर आहे. n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू p. n जो आहे हा p पेक्षा मोठा किंवा इक्वल टू p असायला पाहिजे. हे सुद्धा बरोबर आहे. आलं लक्षात? c बघा, o इज लेस दॅन m. ठीक आहे. O इज लेस दॅन m आहे का? पहिल्याच ऑप्शन मध्ये आपण बघितलंय m इज ग्रेटर दॅन o आहे. ठीक आहे. मग O इज लेस दॅन m आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. आणि P इज लेस दॅन n आहे. P जो आहे है ना, हा लेस दॅन काय आहे? n आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये D ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण P हा सगळ्यात शेवटी आहे, M हा सगळ्यात मोठा. बघा आपण आकृतीच्या वाईज बघितलं तर हा बघा M, ठीक आहे, हा N त्याच्यापेक्षा छोटा, हा O त्याच्यापेक्षा छोटा आणि P सगळ्यात छोटा असा आहे. मग आता P हा N पेक्षा मोठा आहे का? नाही, P हा N पेक्षा छोटा आहे. ठीक आहे. हे एक समजावं म्हणून मी तुम्हाला सांगितले आकृतीनुसार, कारण ग्रेटर दॅन म्हटलं तर मोठाच असणार आहे. बरोबर आहे. तर मोठा म्हणून मी आकृती मोठी काढलेली आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. आलं लक्षात? सो हे आहेत तुमचे एक्झामिनेशन मधले प्रश्न जे इनइक्वॅलिटीज वरती विचारले गेलेले आहेत. बघा फुकट मार्क आहेत, काही याच्यात अवघड नाहीये. ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले या सेशन मध्ये त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, फुकट मार्क्स तुमचे मिळणार आहेत. आलं लक्षात? एक एक मार्क महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाहीये. आलं लक्षात? सो हे तुमच्यासाठी एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. पॉइंटिंग टू अ वुमन, अ गर्ल सेड, शी इज द डॉटर इन लॉ of a grandmother of the only son of my father. ओके, काय म्हणते ती की एक गर्ल म्हणते की शी इज द डॉटर इन लॉ. ठीक आहे. ती जी आहे ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे सून आहे. कोणाची? माझ्या ग्रँडमदरची, माझ्या आजीची. ठीक आहे. ग्रँडमदर ऑफ व्हॉट? ओनली सन ऑफ माय फादर, म्हणजे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची है ना, जी आजी आहे तिची ही सून आहे. मग ही कोण आहे? किती सोपं आहे बघा. आता ओनली सन ऑफ माय फादर, ओनली सन ऑफ माय फादर म्हणजे एकुलता एक मुलगा आहे. आणि गर्ल सेड म्हटलंय इथे, है ना, गर्ल सेड म्हटलंय. बरोबर, म्हणजे तो सन जो आहे तिचा भाऊ असणार आहे. करेक्ट. मग बघा सन आहे है ना, आपण त्याला एस करूया, त्याचे फादर, ठीक आहे, म्हणजे एफ करूया. आता ग्रँड मदर म्हणजे कोण? त्याची आई असणार आहे, फादरची आई असणार आहे, है ना, ग्रँड मदर करूया आपण. करेक्ट. आणि ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे त्याची सून आहे. कोण आहे? या ग्रँड मदरची सून आहे, है ना. म्हणजे सून आहे म्हणजे या ग्रँड मदरच्याच कुठल्या तरी एका मुलाची ती बायको असणार आहे. बरोबर आहे. मग ओनली सन ऑफ माय फादर असं म्हटले तर हा तर एक एकुलता एक आहे, हे आपल्याला कळलंय. मग ग्रँड मदरची सून म्हटलं तर ती कदाचित फादरची बायको असू शकते, वाईफ असू शकते. बरोबर आहे. मग फादरची वाईफ ह्या सनची कोण झाली? ही झाली मदर. मदर आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन ए. समजलं? सो ए त्याचं पॉसिबल आन्सर असणार आहे. बघा हा आहे तुमचा प्रश्न जो तुमच्या लेटेस्ट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला होता. MBA CET एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे. पीस आणि ग्राम अशी जोडी दिलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पल्सेस आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर पीस आणि ग्राम म्हणजे वटाणा आणि चणे हे दोन्हीही डाळीचे प्रकार आहेत, म्हणजे पल्सेसच आहेत, राईट. पण दुसऱ्या जोडीमध्ये आपल्याला एखादं पल्सचं नाव दिलेलं नाहीये, एक्झॅक्टली मुख्य पल्सच दिलेला आहे. मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी सुद्धा एखाद्या डाळीचं किंवा पल्सचं नाव नसायला पाहिजे, त्या ठिकाणी एक खाण्याचा प्रकारच असला पाहिजे. बरोबर आहे. मग बार्ली म्हटलं तर हे सुद्धा याच्यामध्ये पल्सेस मध्येच आपण मोडू शकतो. त्यानंतर कोकोनट, राईस, पोटॅटो हे सर्व काही खाद्य प्रकार आहेत. बरोबर आहे. हे स्पेसिफिक गोष्टी आहेत. आपल्याला इथे जनरल सांगायचं, कारण पल्सेस म्हटलं तर हे जनरल होतं. बघा स्पेसिफिक आणि जनरल मध्ये फरक असा आहे की स्पेसिफिक हा एखाद्या सामान्य गोष्टीचा एक भाग असतो, है ना. एक विशिष्ट गोष्ट जी आहे ते एका सामान्य गोष्टीचा एक भाग असतो. आणि जे सामान्य गोष्ट आहे ते सर्व विशिष्ट गोष्टी मिळून बनलेला एक प्रकार आहे. ठीक आहे. जसे की पल्सेस हे जनरल गोष्ट आहे, याच्यामध्ये स्पेसिफिक ग्राम आहे, पीस आहे, बार्ली आहे, राईट. आणि पीस, ग्राम, बार्ली हे सर्व मिळून काय आहेत? पल्सेस आहेत.
करेक्ट. मग जनरल आणि स्पेसिफिक अशी दोन गोष्टी असतात. मग इथे स्पेसिफिक आणि स्पेसिफिकची जोडी लागली तर इथे जनरल आणि जनरलची जोडी लागली पाहिजे. बार्ली स्पेसिफिक आहे, कोकोनट, राईस, पोटॅटो हे सर्व स्पेसिफिक आहेत आणि बीन्स हे जनरल टर्म आहे. त्यामुळे बीन्स या ठिकाणी करेक्ट आन्सर येतं. पुढचा प्रश्न बघा, फ्लाइंग आणि बर्ड अशी जोडी दिलेली आहे आणि पुढची जोडी आहे क्रीपिंग आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स मध्ये शोधून लिहायचं आहे. आता फ्लाइंग म्हटलं तर ही एक क्रिया आहे आणि बर्ड म्हटलं तर ते क्रिया करणारी एक गोष्ट आहे. बरोबर आहे. ते क्रिया करणारा एक प्राणी आहे. म्हणजे उडणारा हा कोण आहे? पक्षी आहे. क्रीपिंग म्हणजे काय? सुरकसणे. सुरकसणारा काय असणार आहे? एरोप्लेन असणार आहे, क्रॉल असणार आहे. क्रॉल तर हे एक्झॅक्टली क्रियाच आहे. फ्लावर सुरकसत नाही, ग्राउंड सुद्धा हे कुठल्याही प्रकारची क्रिया नाही किंवा करणारी गोष्ट नाहीये. बरोबर आहे? किंवा प्राणी नाहीये. तर स्नेल म्हणजेच आपलं त्याला काय म्हणतो आपण? शिंपला. बरोबर आहे? किंवा सुकळी. हे काय करतं? हे सुरकसतं. स्नेल क्रीप्स. बरोबर आहे? त्यामुळे स्नेल या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, अल्फाबेटिकल प्रश्न आहे. त्यामुळे हे तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. हे म्हणजे काय? ए टू झेड पर्यंत अल्फाबेट आणि त्याच्या खाली त्यांचे नंबर्स असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं. ठीक आहे. आता ही जोडी व्यवस्थित आपण बघून घेऊया. है ना? ए यू सी सॉरी ए ओ सी यू एफ झेड आणि जे च जे आलेलं आहे. मग इथे ए आहे एक नंबर. ठीक आहे. त्याची जोडी कुठे लावलेली आहे? यू ओ सोबत. ओ म्हणजे कुठे? इथे. या दोघांच्या मध्ये 1 आणि 15च्या मध्ये फरक किती आहे? 14चा फरक आहे. राईट. त्याच नंतर सी आणि यू बघा. या ठिकाणी सी आहे आणि या ठिकाणी यू आहे. सी चा नंबर आहे 3रा, यू चा नंबर आहे 21. 21 मधून तुम्ही 3 मायनस करा. है ना? किती येतं? 18 येतं. राईट. त्यानंतर एफ आणि झेड यांच्यामध्ये 20चा फरक आहे. आणि जे आणि जे म्हटलं तर यामध्ये 0चा फरक आहे. मग याच क्रमानुसार आपल्याला पुढचं सुद्धा करायचं म्हणजे एस यू एक्स बी चं सुद्धा करायचं आहे. है ना? मग एस तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या. एस कुठे आहे? या ठिकाणी. है ना? 19 नंबर. त्याच्या पुढे 14 जर घेतले, जो अल्फाबेट येईल तो तिथे आन्सर असणार आहे. है ना? मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा तुमचा 14. म्हणजे कुठला आला? जी आला. ठीक आहे. त्याच्या पुढे 18. यू च्या नंतर 18. यू आहे 21 नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. राईट. कुठला आलेला आहे? एम आलेला आहे. हे आला एम. आता ऑप्शन्स मध्ये बघा, जी आणि एम हे एकत्रित आलेलं कुठलं ऑप्शन आहे काय? इथे आहे का? जी आणि के आले? हे नाहीये. जी आणि एल आलेलं हे सुद्धा नाहीये. जी आणि एन हे सुद्धा नाहीये. जी एम हे असू शकतं. पुढे पण बघायचं जी आणि यू हे सुद्धा नाहीये. सो ऑप्शन डी इथे आपल्याला जवळपास मिळालेला आहे. पण तरीही आपण एकदा बघूया. एक्स जो आहे या ठिकाणी त्याच्या पुढे 20 अंक. 1 2 है ना, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. आर असायला पाहिजे. जी एम आर आणि बी है ना, तर बी च्या बी तसंच राहिलं. जी एम आर बी आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन डी. आलं लक्षात? सो असं जर तुम्ही व्यवस्थितपणे आखून घ्याल, हे अल्फाबेट्स आणि नंबर्स जर तुम्ही व्यवस्थितपणे आखून घ्याल, तर तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये असे प्रश्न सोडवता येऊ शकतात. ठीक आहे. आता पुढचे प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी 2 जोड्या दिलेल्या नाहीयेत. आपल्याला क्रमानुसार लावायचंय. ठीक आहे. जसं की हॅमॅटन, चिनूक, फोन है ना, तर याच प्रकारे पुढचा सुद्धा असणार आहे. म्हणजे यांच्या तिघांशीही जुळणारा असलेला संबंध आपल्याला दाखवायचा ऑप्शन्स मधून. ठीक आहे. मग तो विंड आहे का, की बर्ड्स आहे, फिशेस आहे, इन्सेक्ट आहे, फ्लाय आहे. म्हणजे हे 3 प्रकार कशाचे आहेत? तर हे आहेत तुमचे विंड्स. हवा किंवा वारा यांचे प्रकार आहेत हे. त्यामुळे विंड्स या ठिकाणी करेक्ट आहे. बघा पुढचा न्यूमरिकल आहे. 9 आणि 8 ची जोडी आहे. तसंच 16 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग 9 मायनस 1 केलं तर 8 येतं. मग तसंच 16 मायनस 1 केलं तर 15 यायला पाहिजे. बट 15 ऑप्शन्स मध्ये नाहीये. सो त्यामुळे नक्कीच हे पॅटर्न, असा जो पॅटर्न आहे तो तर नसणार आहे. राईट. मग एक्झॅक्टली पॅटर्न कसं आहे? तर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा. 9 जो आहे तो कशाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग आहे. बरोबर आहे. मग इथे 3 मायनस 1 म्हणजेच n मायनस 1 है ना, आणि त्याचा काय केलेला इथे
घन केलेला आहे. बरोबर आहे. मग तसं केलं तर काय होतं, 2 येतं. बरोबर आहे. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 केलं तर किती होतं, बेदोनी 4 4 दोन्ही 8. बरोबर आहे. 8 येतं इथे. तसंच 16चं केलेलं आहे. 16 कशाचा आहे, 4चा आहे. मग 4 - 1 बरोबर आहे, त्याचा घन. म्हणजेच 4 - 1 केलं तर 3 है ना. 3 गुणिले 3 गुणिले 3 केलं तर किती होतं, 27 येतं. 27 आहे ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन सी. ठीक आहे, अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा 2024च्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न. इफ ए इज ग्रेटर दॅन बी अँड बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी अँड सी इज इक्वल टू डी अँड डी इज लेस दॅन ई, देन विच ऑफ द फॉलोइंग इज डेफिनेटली ट्रू. आता प्रश्न काय बघा, इथे काय सांगितले, ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी हा त्यापेक्षा म्हणजे सी पेक्षा मोठा आहे किंवा सी च्या इक्वल आहे. सी आणि डी इक्वल आहेत आणि डी हा ई पेक्षा लहान आहे. आता या ठिकाणी काय होतं बघा, ए आणि बी आणि सी इथपर्यंत आपल्याला कंटिन्युअस रिलेशन दिसत आहे. बरोबर आहे. तिथेच आता सी आणि डी च्या मध्ये काय झालेलं आहे की आता तो कंटिन्युअस असलेला संबंध तुटतो. म्हणजे जेव्हा चिन्हाची अदलाबदल होते, चिन्ह बदलतो, तेव्हा तिथे रिलेशन कंटिन्युअस असलेलं थांबतं. ठीक आहे. मग त्याचाच अर्थ काय की आता ए आणि डी चं किंवा ए आणि बी ई चं है ना डायरेक्ट रिलेशन राहणार नाही. आलं लक्षात. किंवा बी आणि ई चं सुद्धा डायरेक्ट रिलेशन राहणार नाही. ठीक आहे. आता आपण एबीसी पर्यंत सांगू शकतो, पण त्याच्या पुढे आपल्याला आता ऑप्शन्स कडे बघावं लागतं. ठीक आहे. आता ऑप्शन्स व्यवस्थित बघितलं तर आपल्याला समजेल. काय विचारलंय, ए इज ग्रेटर दॅन सी, तर हे बरोबर आहे, कारण ए इज ग्रेटर दॅन बी आहे आणि बी इज ग्रेटर दॅन सी आहे, तर ऑब्व्हियसली ए इज ग्रेटर दॅन सीच असणार आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. बी इज लेस दॅन ई. आता बी आणि ई चं डायरेक्ट रिलेशन आपल्याला इथं दाखवलेलं नाहीये. ठीक आहे, कारण इथं सी आणि डी इक्वल आहेत आणि डी हे लेस दॅन ई आहे, परंतु बी टू ई डायरेक्टली रिलेशन आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, त्यामुळे बी सुद्धा काय आहे की बी आणि ई चं रिलेशन आपण डिटरमाइन करू शकत नाही. त्यानंतर सी बघा, सी काय म्हणतोय की डी इज ग्रेटर दॅन बी. ठीक आहे, डी हा बी पेक्षा मोठा आहे. नाही, कारण बी आणि सी, बी हा ग्रेटर दॅन सी आहे, म्हणजे बी हा सी पेक्षा मोठा आहे आणि सी आणि डी हे एकच आहेत, म्हणजे इक्वल आहेत. ऑब्व्हियसली बी हा डी पेक्षा पण आणि सी पेक्षा पण मोठाच असणार आहे. ठीक आहे, बट इथे काय दिलंय, डी हा बी पेक्षा मोठा आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतो आहे. आणि सी आणि ई, सी आणि डी हे इक्वल आहेत, परंतु ई हा डी पेक्षा मोठा आहे. मग सी आणि डी इक्वल असल्यामुळे है ना, डी हा ई पेक्षा पण लहान आहे, तर सी हा ई पेक्षा सुद्धा लहानच असणार आहे. त्यामुळे डी सुद्धा इथं चुकतो आहे. त्यामुळे ऑप्शन ए आपला एक्झॅक्टली करेक्ट येतोय. ठीक आहे. आता चिन्ह बदललं, समजा कंटिन्युअस चालू असलेलं चिन्ह है ना, जेव्हा पुढे जाऊन बदलतो त्या ठिकाणी रिलेशन थांबतं, त्या ठिकाणी रिलेशन वेगळा होतो. ठीक आहे. मग प्रिव्हियस म्हणजे जसं की ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत आपल्याला कंटिन्युअस दिसतो आहे चिन्ह. इथे सी आणि डी च्या मध्ये चिन्ह बदललंय, त्यामुळे काय होतं, ए चं आणि डी च्या पुढे जे काही अल्फाबेट्स येतील, जे काही पॉइंट्स येतील, त्यांचा संबंध राहणार नाही, किंवा बी सुद्धा त्यांचाही संबंध राहणार नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा तुमचा 2024च्या एक्झामिनेशन मधला प्रश्न आहे. स्टेटमेंट काय दिले, ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी आणि सी हे इक्वल आहेत, राईट. आणि सी इज लेस दॅन डी आहे. बरोबर आहे, म्हणजे बी सुद्धा लेस दॅन डी असायला पाहिजे. बरोबर आहे. मग यामध्ये दोन कन्क्लुजन दिलेत, या कन्क्लुजन पैकी कुठलं कन्क्लुजन बरोबर आहे हे आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलंय, तसं ओळखायचं आपल्याला. आता ए इज ग्रेटर दॅन डी आहे का, आता ए आणि डी चा डायरेक्ट संबंध आहे का, नाही, राईट, कारण इथे चिन्ह आपल्याला बदलताना दिसतोय, त्यामुळे ए आणि डी चं डायरेक्ट आपल्याला रिलेशन बघता येत नाही. त्यामुळे स्टेटमेंट 1 जो आहे तिथपर्यंत आपण डायरेक्टली पोहोचू शकत नाही, कॅन नॉट बी डिटरमाइंड. बी काय म्हणतोय, किंवा सेकंड कन्क्लुजन काय म्हणतोय, बी इज है ना लेस दॅन डी, मग हे बरोबर आहे, कारण बी आणि सी हे इक्वल आहेत आणि पुढच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलंय की सी इज लेस दॅन डी आहे, है ना. मग सी इज लेस दॅन डी आहे, तर बी इज लेस दॅन डी असायला पाहिजे. का, कारण बी आणि सी हे सिमिलर आहेत. आलं लक्षात. त्यामुळे आपला ऑप्शन बी ओनली टू फॉलोज, म्हणजे फक्त कन्क्लुजन 2 जे आहे हे बरोबर येत आहे, असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात. बघा, हे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मधला आहे आणि कसा पॅटर्न आहे, कशा पद्धतीने विचारलं हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण
70-80% जे प्रश्न आहेत ते रिपीट होत असतात एक्झामिनेशनमध्ये. त्यामुळे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये मार्क्स मिळणार आहेत. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. 1, 3, 10, 21, 64, 129, 356, 777 दिले. बरोबर आहे. याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे का? नाही. मग क्वेश्चन मार्क नाही म्हणजे याचा अर्थ काय? ते आपल्याला दोषी आकडा शोधायचा आहे. है ना? दोषी आकडा म्हणजे जो आकडा या पॅटर्न नुसार चालत असताना पॅटर्न मध्ये तो बसत नाहीये, असा आकडा आपल्याला शोधायचा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी पॅटर्न कसं दिलंय बघा. 1 नंतर 3 आहे. है ना? 1 गुणिले 2 केलं तर 2 येतं. मग त्यामध्ये प्लस 1 केलं तर 3 येतं. बरोबर आहे. आता 1 गुणिले 2 केलं प्लस 1 केलं तर 3 आन्सर येतं. मग 3 गुणिले 2 केलं प्लस 1 केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 7 यायला पाहिजे. पण आलंय काय? 10 आलंय. बरोबर आहे. मग 3 गुणिले 3 केलं प्लस 1 केलं तर आन्सर येतो 10. ठीक आहे. आता याच्यानंतर काय आहे? 10 आहे. 10 गुणिले 2 प्लस 1 केलं तर 21 येतं. समजलं? मग 2, 3, 2 आणि परत इथे आपण 3 केलं म्हणजे 21 गुणिले 3 प्लस 1 केलं तर आन्सर किती यायला पाहिजे? 64. कळालं? पॅटर्न कसा आहे? गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 1 गुणिले 2 प्लस 1 गुणिले 3 प्लस 1 असा हा पॅटर्न आहे. मग या पॅटर्न नुसारच आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. अगोदर मला हे व्यवस्थितपणे खोडून घेऊ द्या. आपल्याला स्पेस पाहिजे थोडासा. आता गुणिले 3 झालेला आहे. तर 64 गुणिले 2 प्लस 1 जर आपण केलं, बेदोनी 4 बेसक 12 है ना? सॉरी बेचोक 8 आणि बेसक 12 यानुसार आपल्याला 129 आन्सर यायला पाहिजे. आलेला आहे. आता 129 गुणिले 3 प्लस 1 केलं तर आन्सर यायला पाहिजे 388. बरोबर आहे? 388 यायला पाहिजे. इथे काय आहे? 356. मग या ठिकाणी आकडा जो आहे चुकीचा तो आहे 356. कारण इथे 388 यायला पाहिजे. बरोबर आहे ना? 388 आलं आणि समजा 388 गुणिले 2 प्लस 1 जरी तुम्ही केलं तर आन्सर 777 बरोबर येतं. है ना? बघा तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आन्सर बरोबर येतं का? है ना? त्यानुसारच आपल्याला करायचं. 388 गुणिले 2 प्लस 1 केलं तर 300 आपलं 777 हे बरोबर जुळत आहे. पण 356 जुळत आहे का? नाही जुळत आहे. त्यामुळे आपला राईट आन्सर आहे ऑप्शन डी, जो की दोषी आकडा आहे. दोषी आकडा म्हणजे चुकीचा आकडा आहे जो की पॅटर्न मध्ये बसत नाहीये. समजलं? क्वेश्चन मार्क आला तर मिसिंग नंबर, क्वेश्चन मार्क नसेल तर दोषी नंबर. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. अ मॅन वॉक्स 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ अँड देन टर्न्स टू द राईट. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर he turns to the left and walks 5 kilometer. Now in which direction is he from the starting place? ठीक आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला काय करायचंय, डिरेक्शन्स काढून घ्यायचेत. याच्याशिवाय आपल्याला व्यवस्थितपणे समजणार नाहीये. ठीक आहे. आता तुम्ही अज्युम करा की तो जो व्यक्ती आहे तो सेंटर पॉइंटला थांबलेला आहे. त्याचा फेस आहे नॉर्थ साईडला. ठीक आहे. आता तो राईटला वळतोय म्हणजे तो कुठे वळतोय? तो ईस्टला वळतोय. लेफ्टला वळतोय म्हणजे तो वेस्टला वळतोय. है ना? मागे बघतोय म्हणजे तो साऊथला जातोय. या ठिकाणी सांगितलंय की तो 5 किलोमीटर साऊथला वळत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही नॉर्थ म्हणजे हा प्लस असतो, ईस्ट म्हणजे प्लस असतो, वेस्ट म्हणजे मायनस असतो आणि साऊथ सुद्धा हा मायनस असतो. मग नॉर्थ ईस्ट जरी झाला तर तो कसा असणार आहे? प्लस आणि प्लस असणार आहे. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट. नॉर्थ वेस्ट जो आहे एक मायनस आहे एक प्लस आहे, म्हणजे वेस्ट मायनस आहे नॉर्थ प्लस आहे. मग याला आपण काय करणार? मायनस आणि प्लस. कुठला? नॉर्थ वेस्ट. वेस्ट आणि साऊथ म्हणजे साऊथ वेस्ट जो आहे तो सुद्धा मायनस आणि मायनसच असणार आहे. साऊथ वेस्ट. आणि साऊथ ईस्ट जो आहे तो कसा असणार आहे? तो सुद्धा मायनस आणि प्लस असणार आहे. ठीक आहे. साऊथ ईस्ट हे लक्षात ठेवा. आता यानुसार जर बघितलं तर 5 किलोमीटर तो साऊथला जात आहे. है ना? 5 किलोमीटर तो साऊथला जातोय. मग आपण काय करूया? पहिला पॉईंट तो आहे त्याचा स्टार्टिंग पॉईंट तो आहे 0-0 आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. स्टार्टिंग पॉईंट 0-0. त्यानंतर तो जातोय 5 किलोमीटर साऊथ. राईट? मग याचाच अर्थ काय आहे? तो कुठे चाललाय? मायनस. राईट? तो चाललाय मायनस. आता या ठिकाणी 0 आणि इथे -5 करूया आपण. ठीक आहे. पुढे काय झालं बघा. आफ्टर 3 किलोमीटर सॉरी
ही टर्न्स टू द राईट. 5 किलोमीटर साऊथला आल्यानंतर तो राईट टर्न घेतोय. आता साऊथला आल्यानंतर त्याचा फेस कुठे आहे? साऊथला आहे. त्याचा राईट टर्न म्हणजे कुठे जाणार आहे? तो जाणार आहे वेस्टला. करेक्ट? तो कुठे जाणार आहे? वेस्टला जाणार आहे. मग राईट टर्न घेतला म्हणजे त्याचा फेस आता वेस्टला आहे आणि त्यानंतर तो 3 किलोमीटर पुढे चालला आहे. मग 3 किलोमीटर तो कुठे चाललाय? वेस्टला चाललाय. मग इथे काय करूया आपण? -3 है ना, वेस्ट मायनस मध्ये आहे ना, -3 आणि इथे -5. आलं लक्षात? पुढे काय झालं? ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक 5 किलोमीटर. आता वेस्टला फेस आहे. लेफ्ट टर्न म्हणजे कुठे झालं? परत साऊथला गेलेला आहे. है ना, परत साऊथला गेलेला आहे. मग -5 मध्ये आपल्याला आणखीन 5 काय करायला लागतील? ऍड करावे लागतील. आता 5 किलोमीटर परत तो साऊथला गेलेला आहे. याचा अर्थ काय? -3 आणि -10. आलं लक्षात? -3 आणि -10. आता यामध्ये कधीही लक्षात ठेवा, जेव्हा एक कोऑर्डिनेटर जो आहे, म्हणजे समजा इथे 0 आणि इथं 0.5 आहे, -5 आहे. त्यानंतर इथं -3 आणि -5 आले. मग शेवटपर्यंत जर एका ठिकाणी जरी 0 असला तर आपल्याला प्युअरली वेस्ट, नॉर्थ, साऊथ किंवा ईस्ट असं डायरेक्शन उत्तर मिळतं. बट ज्या वेळेस आपल्याला काही अंक मिळतात, कोऑर्डिनेटरमध्ये अंक मिळतात, तेव्हा ते एकतरी नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट किंवा नॉर्थ वेस्ट असं उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता तो जर डिरेक्शननुसार जर बघायला गेलं, है ना, एकतर तो आलाय साऊथला 5 किलोमीटर, त्यानंतर तो 3 किलोमीटर वेस्टला गेलाय आणि परत 5 किलोमीटर इथे आलाय. बरोबर. आता या ठिकाणावरून जर बघाल तुम्ही तर त्याचे डिरेक्शन कुठे आहे? इथे आहे. है ना. मग या ठिकाणावरून इथे डिरेक्शन म्हटलं तर कुठलं येणार आहे? साऊथ वेस्ट येणार आहे. बरोबर आहे ना. साऊथ वेस्ट असणार आहे ना. या डिरेक्शन मध्ये कुठलं डिरेक्शन आहे? साऊथ वेस्ट असणार आहे. मग जेव्हा असं डायरेक्टली काढलं तर असं काढू शकता किंवा असं काढलं तरी असं काढू शकता, है ना. -3 आणि -10. याचा अर्थ काय आहे? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. कुठला? एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असा त्याचा अर्थ असतो. मग त्यानुसार जर आपण बघायला गेलं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, त्यानुसार आपला कुठला येणार आहे? साऊथ वेस्ट येणार आहे. आता एक्स आणि वाय कसं समजायचं? हा जो डिरेक्शन आहे आडवा, ईस्ट आणि वेस्ट, हा पूर्णपणे एक्स असतो आणि हा जो असतो तो असतो वाय. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग यानुसार -3, ठीक आहे, -3 एक्स आणि -10 वाय, एक्स आणि वाय. मग इथे एक्स हा आणि हा वाय. ठीक आहे, एक्स आणि वाय. मग कुठलं डायरेक्शन येणार आहे? डायरेक्टली साऊथ वेस्ट डायरेक्शन येणार आहे. समजलं? बघा हा प्रश्न काय बोलतोय की इन अ फॅमिली देर आर 6 मेंबर्स. किती? 6 मेंबर आहेत फॅमिलीमध्ये. कोण कोण आहेत? ए, बी, सी, डी आणि ई आणि एफ अशी 6 मेंबर आहेत. मग या फॅमिली मधल्या पूर्ण मेंबर्सची माहिती आता आपल्याला दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले जातील जे की ए टू सी पर्यंत असणार आहेत. ठीक आहे. मग आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. बघा काय म्हणते इन्फॉर्मेशन की ए अँड बी आर मॅरिड कपल्स. ठीक आहे. ए आणि बी काय आहेत? हे मॅरिड कपल्स आहेत. विथ ए बिंग द मेल मेंबर. ठीक आहे. आता ए आणि बी हे मॅरिड कपल आहेत. ए जो आहे तो आहे मेल, है ना. बी जो आहे ते फिमेल असणार आहे. करेक्ट. डी इज द ओनली सन ऑफ सी. डी जो आहे तो सी चा सन आहे. हु इज एज ब्रदर. ठीक आहे. म्हणजे ए चा ब्रदर आहे कोण? सी. आणि सी चा मुलगा डी असं इथे असणार आहे. करेक्ट. सी चा मुलगा डी. सी कोण आहे? ब्रदर आहे. राईट. ए चा ब्रदर आहे. बी कोण आहे? वाईफ आहे. ठीक आहे. ई इज द सिस्टर ऑफ डी. आता ई जी आहे ती डी ची सिस्टर आहे. ठीक आहे. ई आहे, सॉरी डी लिहिलं चुकून. ई ही कोण आहे? ही आहे सिस्टर. ठीक आहे. ई इज द सिस्टर ऑफ डी. बी इज द डॉटर इन लॉ ऑफ एफ. एफ जी आहे, एफ ची बी ही जी आहे ही डॉटर इन लॉ आहे. म्हणजे इथे काय असायला पाहिजे? इथे एफ असायला पाहिजे. करेक्ट. इथे एफ असायला पाहिजे. एफ ची डॉटर इन लॉ असणार आहे. हुज हजबंड इज डिसीज, म्हणजे तिचा हजबंड वारलेला आहे. म्हणजे ही कोण आहे? वाईफ आहे. ही फिमेल आहे. बरोबर आहे. ही फिमेल आहे. करेक्ट. आणि याची बी जी आहे ती डॉटर इन लॉ आहे. म्हणजे ए तिचा मुलगा आहे आणि सी सुद्धा तिचा मुलगा आहे. बरोबर आहे.
आता या इन्फॉर्मेशन या पूर्ण आता जो चार्ट आपण काढला याच्यानुसार आता आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत A to C पर्यंत. ए काय म्हणतोय? व्हॉट इज द सीज रिलेशन टू बी? सी जो आहे, सी चा आणि बी चं रिलेशन काय आहे? बघा, सी आणि ए हे भाऊ-भाऊ आहेत आणि ए ची बायको आहे बी, है ना? मग ही सी ची वहिनी झाली. बरोबर आहे? मग सी ची बी कोण आहे? सी जो आहे तो बी चा कोण आहे? तो आहे ब्रदर इन लॉ. है ना? आपल्याला सी चं रिलेशन विचारलं ना, त्यामुळे आपण तसंच सांगणार, की सी चं रिलेशन बी सोबत काय तर सी हा तिचा ब्रदर इन लॉ लागतो. ठीक आहे? पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. चार्ट मी अगोदरच इथे लिहिलेला आहे. व्हॉट इज एफ रिलेशन टू ए? ठीक आहे. एफ चं रिलेशन ए सोबत काय आहे? ठीक आहे. एफ चं रिलेशन ए सोबत काय आहे? ऑब्व्हियसली सोपं आहे, है ना? मदर आहे, ती आई आहे त्याची. कारण बी जी आहे, बी ही ए ची वाईफ आहे. बरोबर आहे? मग बी ही ए ची वाईफ म्हणजे ए तिचा हसबंड आणि ही तिची सासू असल्यामुळे ए ची ही एफ कोण लागते? आई लागते. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज रिलेशन टू सी? ईचं रिलेशन सी सोबत काय आहे? आता डी कोण आहे? ईचा हा भाऊ आहे, है ना? हे दोघं भाऊ बहीण आहेत. डी आणि ई हे दोघं भाऊ बहीण आहेत. आणि सी कोण आहे? हे सी चे मुलं आहेत. बरोबर आहे? मग सी कोण लागणार? ईचा. ईचा जसं डी चा लागलाय तसं ईचा लागणार आहे. कोण? डॉटर. म्हणजे ई ही सी चे डॉटर लागणार आहे. है ना? सी हा त्यांचा वडील आहे. बरोबर आहे? अगदी सोपं आहे. बघा व्यवस्थितपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली, की प्रश्न कितीही विचारू द्या, मग ते तुम्हाला एकदम सोपेच जाणार आहेत. एकदा चार्ट आपण असा काढला, की या चार्ट प्रमाणे जेव्हा आपण प्रश्न सोडवू तेव्हा आपल्याला ते खूप सोप्या पद्धतीमध्ये समजणार आहे. राइट? सो या पद्धतीचे जर तुम्ही टेक्निक वापरली, तर तुम्हाला ब्लड रिलेशन क्वेशनमध्ये डोळे झाकून मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे? सो हे टेक्निक जे आहेत वापरलेले आहेत ते आपण यूज करायचे आहेत एक्झामिनेशनमध्ये. आपल्याला मार्क्स मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 9 मेचा जो आपला अटेम्प्ट आहे, त्यासाठी सर्वांनी तयारी सुरू करायची आहे आणि त्याकरिता 1 एप्रिलपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचे संपूर्ण सिलेबस, संपूर्ण चॅप्टर जे आहे ते लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केले जातात, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. मग काही कारण असेल तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल, तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन पाहून सुद्धा तुमची तयारी करू शकता. त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे. टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ है ना? या सर्व गोष्टी तुम्हाला तयारीसाठी या बॅचमध्ये मिळणार आहे. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करून प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा अजिबात विसरू नका. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. बघा प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील.